जेव्हा ओरिजिनल शिवसेना फुटून शिवसेना शिंदेगड बनला आणि त्यांनी बीजेपी सोबत मिळून सरकार बनवलं, तेव्हा अनेक जणांना मंत्रिपदाचे स्वप्न पडले होते आणि असं वाटत होतं की आता ते मंत्री बनणार आणि याच कारणामुळे त्यांनी ओरिजिनल शिवसेना सोडून शिंदे गटामध्ये आले होते. परंतु आता त्यांच्या स्वप्नाचा भंग होणार आहे असंच कुठेतरी दिसून येत आहे. आणि ओरिजिनल शिवसेनेमध्ये ज्यांना मंत्रीपद भेटलं नव्हतं असे बरेच आमदार शिवसेना शिंदे गटामध्ये आले होते, कारण मंत्रिपदाचे त्यांना लालच भेटली होती आणि त्यांना असं वाटत होतं की आता आपल्याला पण मंत्रीपद भेटणार आणि विस्तार होईल याच अपेक्षेवर आता बीजेपीच्या हायकमांड कडून स्पष्ट संदेश आलेला आहे की विस्तार करायचा नाही. तर यामध्ये आता अनेक आमदाराचं स्वप्न भंगलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांचं. कारण सगळ्यात जास्त जर कोणाची खिल्ली उडवली जात असेल तर संजय शिरसाटाचीच उडवली जाते. विरोधकाकडून बऱ्याच वेळेस असं सांगितलं जात होतं की तुम्हाला मंत्रिपद केव्हा भेटणार आहे अशा प्रकारचे टॉन्ट अनेक वेळेस त्यांना पास केले होते आणि त्यांच्यासोबत अनेक असे आमदार आहेत. फक्त त्यांचं नाव यासाठीच घेतलं की जेव्हा शिंदे गट आणि बीजेपीचं सरकार बनत होतं आणि त्यामध्ये त्यांना मंत्रिपद भेटलं नव्हतं तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. यामुळे ते अनेक वेळेस चर्चेत असतात आणि काल परवा पण त्यांनी एक असं स्टेटमेंट दिलंय की मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं आहे, कारण जर असं नाही झालं तर अनेक आमदार नाराज होऊ शकतात असं स्पष्ट त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. तर सगळ्यात अपेक्षा भंग जर कोणाचा होईल तर तो त्यांचा होणार आहे. तर यासाठी हे उदाहरण दिलं. यांच्यासोबतच अनेक असे आमदार आहेत ज्यांचा अपेक्षा भंग होणार आहे किंवा स्वप्न भंग होणार आहे आणि आता कुठेतरी स्पष्टच झालेलं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही. याचं कारण असं आहे की असं सांगण्यात येत आहे की शिंदे यांनी खूप जणांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला पण मंत्री केलं जाईल आणि आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर काही जणांना मंत्रिपद दिलं आणि काही जणांना नाही दिलं तर अनेक जण नाराज होऊ शकतात. म्हणून कोणी नाराज व्हायचा प्रश्नच येणार नाही जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. अशा प्रकारचाच मेसेज बीजेपीच्या हायकमांड कडून आलेला आहे आणि आता जवळपास मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही हे कुठंतरी स्पष्टच झालेलं आहे. तर आता या कारणामुळे अनेक जणांचा अपेक्षाभंग तर झालेलाच आहे. तर आता ज्यांना मंत्रिपद भेटलं नाही ते कोणत्या प्रकारचं पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे, कारण आता विधानसभेची निवडणूक तर जवळच आहे. तर अशामध्ये जे नाराज आहे ते बऱ्याच काही खेळी करू शकतात. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते कळेलच आणि कोण कोण खरंच नाराज आहे, कोणाचा अपेक्षाभंग झालाय आता हे स्पष्ट पद्धतीने मीडियासमोर बोलायला लागतील, कारण आता त्यांना कळून चुकलेलं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही.